बॉम्ब न उडवून देऊ अशा पोकळ धमक्या देणारे निनावी फोन आणि ईमेल ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही। मात्र यावेळी धमकीचा ईमेल आला तो विधान भवन, मुंबई स्टॉक एक्सचेंज, मुंबई हायकोर्ट आणि मुंबई मेट्रोच्या नावानं। त्यामुळे बॉम्ब शोधक पथकासह इतर यंत्रणा तातडीनं कामाला लागल्या। सुदैवानं कोणत्याही ठिकाणावर बॉम्ब किंवा कोणतीही स्फोटकं सापडली नाहीत। मात्र अशा पोकळ धमक्या देणाऱ्यांचा बंदोबस्त कसा करायचा, टेक्नॉलॉजीची मदत घेऊन त्यांना कायमचा चाप लावता येईल का, की प्रत्येक वेळी पोकळ धमक्या देणारे यंत्रणांना वेठीस धरतच राहणार, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सगळे मंत्री आणि आमदार पोहोचण्याआधीच गुरुवारी सकाळी बॉम्ब शोधक पथक विधिमंडळात धडकलं। पोलीस आणि श्वान पथकानं विधिमंडळाचा कोणताच कोपरा सोडला नाही। काही आमदारांना विधान भवनात पोहोचण्याआधीच बातमी मिळाली होती, तर काही आमदार अजूनही त्या ईमेल बाबत अनभिज्ञ होते। सकाळच्या स्पेशल सिटिंगमध्ये माझा प्रश्न होता, लक्षवेधी होती, त्याच्यामुळे मी आलो होतो। गेट पहिल्यांदाच बंद वाटलं म्हणून मी चौकशी केली, तर एक काहीतरी मेल का थ्रेट असं आलेलं आहे आणि त्या संदर्भातली चेकिंग पोलीस प्रशासन करतंय। पण नेमकं आतमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीचं चेकिंग आहे, काय कॉल होता, काही तुम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं? मध्ये कुणाला जाऊनच दिलं नाहीये। आता सगळं आतमध्ये सर्व कर्मचारी प्रशासन सगळे आत तपासणी करतात। तुम्हाला पण बाहेरच थांबवलं? आम्ही बाहेरच थांबलेलो आहे। गुरुवारचा सूर्य नुकताच उगवला होता, तोच हा धमकीचा ईमेल आला। 3:11 विधान भवन, 12:11 मुंबई स्टॉक एक्सचेंज, 1:11 बँक, 2:11 मुंबई उच्च न्यायालय आणि 9:11 मेट्रोवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याची धमकी या ईमेलमधून देण्यात आली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खलिस्तानला समर्थन करणारा ठराव मांडावा आणि मोदी सरकारचा निषेध करावा, अन्यथा क्षेपणास्त्र हल्ल्याला सामोरं जावं लागेल, असा ईमेलमधला मजकूर होता आणि त्यामुळेच खलिस्तान समर्थकांनी हा धमकीचा ईमेल पाठवल्याचा तर्क लावला जातोय। मात्र अद्याप या संदर्भातली ठोस माहिती समोर आलेली नाहीये। विधान भवन, स्टॉक एक्सचेंज, उच्च न्यायालय, बँक आणि मेट्रो अशी महत्त्वाची ठिकाणं आणि ती देखील मिसाईलनं उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर यंत्रणा कामाला लागली। अवघ्या काही मिनिटातच या सगळ्या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक दाखल झालं आणि तपास सुरू झाला। विधान भवनापुरतं बोलायचं झालं तर 3 तासांनी शोधकार्य थांबलं आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला, कारण बॉम्ब शोधक पथकाला काहीच सापडलं नाही। आता कोणीही त्या ठिकाणी भीती बाळगण्याचं कुठलंही कारण नाही। जवळजवळ तपासणी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। विधान भवन असो किंवा हायकोर्ट असो आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशा काही ठिकाणी देखील मेल त्या ठिकाणी आलेले होते, परंतु तपासाअंती त्या ठिकाणी हा मेल खोटी असल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आहे। विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू झालं आणि कामकाजादरम्यान बॉम्बच्या धमकीवरून राजकीय खडाजंगी पाहायला मिळाली। आज सकाळी आम्ही येताना ऐकतोय की विधानसभेत बॉम्ब ठेवलाय आणि बॉम्बने विधानसभा उडवून देणार आहे आणि म्हणून आमदारांना रोखलं, स्टाफला बाहेर काढलं, सगळ्या प्रकारची झाडाझडती झाली। कोणीतरी सरकारने येऊन निवेदन तर करायला पाहिजे की नेमकी परिस्थिती काय होती। याला पॉईंट ऑफ प्रोसिजर किंवा याला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतात। पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला लिहून देणं आणि नंतर मग सभागृहाला सांगणं, हा नाही होता विषय। एखादी गोष्ट बाहेर घडली तर त्या गोष्टीची घटना काय आहे हे सरकारला सांगावं लागतं सभागृहात, आणि कोणी त्याच्या बाबतीत सिरियसली नाही, कोण विचारत पण नाहीये। पूर्ण सदनाचा, जिथे महाराष्ट्रातले जवळजवळ 350 लोकप्रतिनिधी निवडून आलेले इथे येतात, 12.5 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या जीवाला धोका आहे आणि ती बाब सगळ्या गंभीर घेत नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात टीकेचे बॉम्ब फोडण्याची संधी साधली। आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सक्षम गृहमंत्री असताना मला असं वाटत नाही की विधान भवनामध्ये कोणी बॉम्ब ठेवण्याचं धाडस ठेवतं। पण नुसती अफवा जरी पसरली असेल की बॉम्ब ठेवलाय, कोणी फोन करतोय बॉम्ब ठेवल्याचा, तर राज्याच्या गृहमंत्र्यांसाठी आव्हान आहे। अफवा पसरवणारं सरकार या आरोपांचा पुनरुच्चार करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस सरकारला सल्ला दिला। कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं महाराष्ट्राची परिस्थिती नाजूक आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बोलत असताना आता
थेट विधान भवनापर्यंत जर आता अशा स्वरूपाच्या जर बातम्या येत असतील तर ही अत्यंत चिंतनीय बाब आहे. आणि अफवा ज्या आहेत या पसरवणाऱ्या सरकार हा अफवा किती वाईट आहेत आणि किती विचित्र असतात ह्या आता त्यांनी समजून घ्याव्यात आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी अफवा न पसरवता कुठेतरी कायद्याचं राज्य आणावं आणि पोलीस विभागाने सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ काम करावं ही अपेक्षा व्यक्त करतो. फोनद्वारे किंवा ईमेलद्वारे धमकी येण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही आहे. याआधीसुद्धा प्रसिद्ध हॉस्पिटल, शाळा किंवा मग एअरपोर्ट बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या याआधी आलेल्या आहेत. मात्र या सगळ्या धमक्या पोकळ होत्या. अशा धमक्यांची शहानिशा करण्यासाठी विनाकारण यंत्रणांना वेठीस धरलं जातं. 2025 मध्ये वेगवेगळ्या संस्थांना निनावी धमकीचे ईमेल किंवा फोन यापैकी 20 प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. धमकी देणाऱ्यांमध्ये 3 मनोरुग्णांचा समावेश आहे. 3 जणांनी दारूच्या नशेत धमकी दिल्याचं उघड झालंय, तर 4 जणांवर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली. 16 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली. धमकी देण्यासाठी व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलचा वापर होत असल्यानं शोध घेणं आव्हानात्मक असतं. तसंच अनेक धमकीचे ईमेल परदेशातून पाठवले जात असल्यानं आरोपींपर्यंत पोहोचणं कठीण असतं. मुंबईनं आजवर अनेक हल्ले सहन केले, त्यामुळे अनेकदा धमकी देणाऱ्याचा मनसुबा यंत्रणांना वेठीस धरणं हा असला तरी पोलीस आणि इतर यंत्रणांना नेहमी सतर्क राहावंच लागणार आहे. तसंच निनावी धमकी देणाऱ्या नाठाळांना अशी अद्दल घडवायला हवी की यापुढे असं कृत्य करण्याचं धाडस कोणीही करणार नाही. अभिषेक मुठासह राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.